वेलकम टू लर्न कन्नड़ा चैनल। आज मैं आपको कली कन्नड़ा क्लास 3 लेसन नंबर 8 बालकिय साहस उसका लेसन बोलने जा रही हूँ। अंದು 2013 ಜೂನ್ 16 ಮುಸ್ಸಂಜೆಯ ಹೊತ್ತು ಈವ್ನಿಂಗ್ ಟೈಮ್ ಉತ್ತರಾಖಂಡದ ಕೇದಾರನಾಥ ದೇವಾಲಯದ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಹಿಂದೆಂದೂ ಕಂಡಿರದ ಭೀಕರ ಮಳೆ। उस दिन केदारनाथ टेम्पल में कभी भी देखे नहीं थे, उतना ज़्यादा बारिश आ रहा था। ಹಿಂದೆಂದು ಭೀಕರ ಮಳೆ, ದೇವಾಲಯದೊಳಗೆ ನೀರು ನುಗ್ಗಿತ್ತು, ಟೆಂಪಲ್ के अंदर पानी भर गया था। ಅಲ್ಲಿಗೆ ಪ್ರವಾಸಿಗಳಾಗಿ ಬಂದಿದ್ದ ಭಕ್ತ ಸಮೂಹ दिक्कपालागी होगिತ್ತು। वहाँ पे जो टूर के लिए आए थे, जो मंदिर के लिए आए थे, वो यानी दिक्कपालू यानी बारिश के पानी के कारण इधर उधर चले गए। ದೆಹಲಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದ ಮಹಿಕಾ ಗುಪ್ತಾ ಎಂಬ 9ರ ಹರೆಯದ ಬಾಲಕಿ ಕೇದಾರನಾಥ ದೇವಾಲಯದ ಒಳಗಿದ್ದಳು। वहीं पे एक लड़की दिल्ली से आई थी, उसका नाम था महिका गुप्ता। वो टेम्पल के अंदर में थी। ಅವಳ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಹಾಗೂ 4ರ ಹರೆಯದ ತಮ್ಮ ಕಾಣಿಸಲೇ ಇಲ್ಲ। उसका मम्मी पापा प्लस 4 साल का ब्रदर उसको नहीं दिखता है। महिका गाबरिಯಿಂದ ಬೊಬ್ಬೇರಿದಳು। महिका चिल्लाती है यानी कि डर के मारे चिल्लाती है। ಪ್ರವಾಹದ ಗದ್ದಲದಲ್ಲಿ ಅದು ಯಾರಿಗೂ ಕೇಳಿಸಲಿಲ್ಲ, यानी कि बहुत ज़्यादा तेज बाढ़ आ रहा था तो किसी को आवाज़ नहीं आया। ದೇವಾಲಯದ ಸರಳೊಂದನ್ನು ಹಿಡಿದು ಆಕೆ ನೇತಾಡುತ್ತಿದ್ದಳು, यानी कि टेम्पल का साइड में वो सरल यानी कि ऐसा बाजू में रहता है ना, तो उसको पकड़ के वो खड़ी थी। ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ಆನಂತರ ಓರ್ವ ಬಾಲಕ ಚಿತ್ಕಾರನ ಕೇಳಿತು। थोड़ा देर के बाद एक लड़के का आवाज आता है। ಆಕೆ ಕಿವಿಗೊಟ್ಟು ಆಲಿಸಿದಳು। वो सुनती है। ಆ ಧ್ವನಿ महिकाಳ ತಮ್ಮನದು। वो वॉइस था उसका ब्रदर का वॉइस था। ಜಲಪ್ರವಾಹ ಆತನನ್ನು ರಭಸದಿಂದ ಒಳಕ್ಕೆ ಎಳೆಯಿತು, यानी कि पानी बहुत ज़्यादा तेज था तो उसको खींच के लेके जा रहा था उसका ब्रदर को। ಆತನ ಕಾಲು ಕಲ್ಲೊಂದಕ್ಕೆ ಜೋರಾಗಿ ಬಡಿಯಿತು। उसका पैर पत्थर में मार देता है। मूले यानी कि अड्डी पे लग जाता है। ಮುರಿದು ಹೋಯಿತು, ಅಡ್ಡಿ टूट जाता है। महिकಳಿಗೆ ಈಜು ಬರುತ್ತಿರಲಿಲ್ಲ। महिका गुप्ता को तैरना नहीं आता था। ಆದರೂ ಧೈರ್ಯಗೆಡದೆ ಅವನತ್ತ ಕೈ ಬೀಸಿದಳು। लेकिन वो ब्रेव गर्ल थी, अपने हाथ को अपना ब्रदर के पास दे देती है। ಆತನನ್ನು ಬಲವಾಗಿ ತನ್ನೆಳೆಗೆ ಸೆಳೆದುಕೊಂಡಳು। उसको खींच लेती है अपने साइड में। ರಭಸವಾಗಿ ಬರುತ್ತಿದ್ದ ನೀರು, ಮಣ್ಣು ಅವರ ಮೂಗು ಬಾಯಿಗಳಿಗೆ ನುಗ್ಗುತ್ತಿತ್ತು, यानी पानी इतना ज़्यादा फोर्स में आ रहा था कि वो पानी का यानी मಣ್ಣು यानी कि मड और वो सारा चीज़ें उनके मुंह के अंदर नाक के अंदर चले जाता है। आದರೂ ಎದೆಗುಂದಲಿಲ್ಲ। लेकिन वो लड़की नहीं डरती है। ತನ್ನ ಪುಟ್ಟ ತಮ್ಮನನ್ನು ರಕ್ಷಿಸುವುದೊಂದೇ ಅವಳ ಗುರಿಯಾಗಿತ್ತು। उसका ब्रदर को प्रोटेक्ट करना था। ಸಹಾಯಕ್ಕಾಗಿ ಅರಚಾಡಿದಳು, यानी हेल्प के लिए चिल्लाती है। ಯಾರೂ ಹತ್ತಿರ ಸುಳಿಯಲಿಲ್ಲ। कोई पास नहीं आते हैं हेल्प करने के लिए। ನೀರು ಮತ್ತು ಏರುತ್ತಿತ್ತು, पानी और ज़्यादा बढ़ रहा था। ರಾತ್ರಿ ಇಡೀ महिका ತನ್ನ ತಮ್ಮನನ್ನು ಅಪ್ಪಿಕೊಂಡು ಸರಳನ್ನು ಹಿಡಿದು ಅಲ್ಲೇ ಕುಳಿತಿದ್ದಳು। पूरा रात भर वो लड़की अपना ब्रदर को पकड़ के वहीं पे बैठी थी। ಒಟ್ಟಿಗೆ ಕೊಚ್ಚೆ ನೀರೇ ಆಹಾರ, यानी कि वो जो गंदगी पानी है ना वही पी के अपना पेट भर दिया था। ಮತ್ತು ಒಂದು ದಿನ ಕಳೆಯಿತು, और एक दिन निकल गया। ಮೂರನೆಯ ದಿವಸಕ್ಕೆ ನೀರಿನ ರಭಸ ತಗ್ಗಿತು। तीसरा दिन में ಪಾನಿ ಥೋಡಾ ಕಮ್ ಹೋತೆ ಆಯಾ। ರಕ್ಷಣಾ ಪಡೆಯವರೊಂದಿಗೆ ಆಕೆಯ ತಾಯಿ ದೇವಾಲಯದೊಳಕ್ಕೆ ಬಂದಳು, यानी रक्षणा पड़े यानी उनको प्रोटेक्ट करने के लिए उसकी मम्मी आती है। ತಮ್ಮನನ್ನು ತಬ್ಬಿಕೊಂಡು ಅನ್ನ ನೀರಿಲ್ಲದೆ ನಿತ್ರನ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಗೋಡೆಗೊರಗಿ ಕುಳಿತಿದ್ದ महिकಳನ್ನು ಕಂಡು ಮಕ್ಕಳನ್ನು ಆ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕಂಡ ತಾಯಿಗೆ ದುಃಖ ಉಮ್ಮಳಿಸಿ ಬಂತು, यानी कि महिका पूरा एकदम सा थक गई थी। उस स्थिति में देख के उसका मम्मी को बहुत बुरा लगता है।
ಆಕೆ ಇಬ್ಬರನ್ನು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ತಬ್ಬಿಕೊಂಡಳು. दोनों को ಟೈಟ್ಲಿ ಪಕಡ್ ಲೇತಿ ಹೇ. ಮರುದಿವಸ ಮಹಿಕಳ ವೀರಗಾಥೆಯನ್ನು ಪತ್ರಿಕೆ, ದೂರದರ್ಶನ, ರೇಡಿಯೋಗಳು ಪ್ರಸಾರ ಮಾಡಿದವು. नेक्स्ट डे महिका ने जो काम किया था ना उसको रेडियो में, टीवी में, सब जगह पे आ जाता है. ಆಕೆಯ ಶೌರ್ಯವನ್ನು ಮನಗಂಡು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯವರು, ಉಸ್ ವಕ್ತ್ ಕಾ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ 14 ಜನವರಿ 26 ರಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶೌರ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ನೀಡಿದರು. ಉಸ್ಕೋ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶೌರ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿ ಗೌರವಿಸಿದರು. ಇಂದಿನ ಮಕ್ಕಳು ಮುಂದಿನ ಧೀರ ಜನಾಂಗದವರಾಗಬೇಕೆಂದು आज का बच्चे कल का यानी आज का ही बच्चे जो है कल पढ़ के बहुत बड़ा आदमी बनना चाहिए करके उन्होंने ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಜಿ जो है उन्होंने ಭಾಷಣ दिया. ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅವರು ತಮ್ಮ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಸಾರಿದರು. ಇಂತಹ ಸಾಹಸ ಮಾಡಿದ महिका गुप्ता ಎಷ್ಟು ಕೊಂಡಾಡಿದರೂ ಸಾಲದು. यानी कि महिका गुप्ता ने बहुत बड़ा काम किया है, उसको कितना भी अप्रिशिएट करो तो वो अप्रिशिएट कम ही होता है करके. जिन्होंने भी अभी तक मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है, प्लीज़ सब्सक्राइब माई चैनल. थैंक यू.